अपेक्षा राहिलेल्या आहेत. संघ जीवा समर्थ दाखवतोय बॉलिंगची कला. मग घरी गेलो, फ्रेश झालो आणि असाच सहज मूड झाला, परत आलो बैठकमध्ये. मैदानाच्या आतमध्ये मागे निर्माण करतील. या मात्र ऑफ द मॅच ट्रॉफी वगैरे आणलं. तत्पूर्वी एक स्पर्धेची बघू शकता. तर हॅलो मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे 12 मार्च. तर आज आपली मॅच आहे अल्ला येथे. ते बॉक्स गेममध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. डे नाईट मॅच आहे. आज पहिलीच मॅच आहे आपली. 3-4 वाजता लागेल. 3 वाजता त्यांनी तिथे बोलवलेलं आहे. विचार केला एवढे दिवस आपण थोडा बॅड परफॉर्मन्स होतो आहे, तर थोडं आपण करूया काहीतरी. तर आपण थोडे नारळ आणायला चाललो, कारण की थोडी आपण पूजा वगैरे करणार आहे, नारळ वगैरे फोडणार आहे. सर्व आता तिथे तिथे गेलेले आहेत. तर मी चाललो आहे दुकानात नारळ घेऊन यायला. बघूया. तर मित्रांनो, मी ग्राउंडवरती आलो आहे. कोण मिळत नाही म्हणून मीच पहिला नारळ फोडतो आपल्या ग्राउंडमध्ये. बघू शकता तुम्ही दिवस आपला ग्राउंड असा दिसतो. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली की जय, साई बाबा की जय, श्री स्वामी. तर मित्रांनो, आता ग्राउंडवर जायचं रेडी झालेलो आहे मी. बघू शकतात. या आज बॅट नाही मित्रांनो, तर तलवारी आहेत. बॅट निघून काय होणार नाही, तलवार घ्यावी लागेल हातात, कारण की जिंकत पण नाही. तुम्हाला समजेलच आज परफॉर्मन्स कसं होतं त्यावर. तर आता डायरेक्ट मी मंदिरात जातो आपल्या हनुमंताच्या, आणि तिथे दाखवतो तुम्हाला. काय बोलतो आयुष? काय बोलू भाई, आज होणार ना आपलं काय तरी बोलावं लागेल. आता जरा आम्ही मंदिरात आलं. मंदिरात आपलं बघू शकतो आपलं मंदिर. इथे काय भेटते इथे पंचमुखी हनुमान महाराज. छोटी दुसऱ्या बॅट्या पण आणल्या जीवन कवर नाही. अरे ती बॅट बनवली ना आता मी जस्ट. जय बजरंगबली, जय बजरंग. आपण जर्सी भेटलेले आहे. कवर इकडे वगैरे कसे आहे जर्सी. तत्पूर्वी एक स्पर्धेचे नियम आणि व्हाईट ट्रॅक आणि जर्सी आपल्याला टीम कडून दिलेले आहे. ग्राउंड बघू शकता तुम्ही, एक नंबर ग्राउंड. ही पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आज या ठिकाणी पार पाडली जात आहे. या स्पर्धेमध्ये संध्याकाळी ठीक 4 वाजता ही स्पर्धा, म्हणजे आता थोड्या वेळात क्रिकेट क्लब आणि अन्याय ग्रामस्थ यांच्या वतीने अंडरम क्रिकेटचा मॅच थोड्या वेळातच लागेल. दोन्ही टीम प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. या स्पर्धेचं टायटल स्पॉन्सर प्लॅटिनम इंडस्ट्रीज अर्थातच ट्रॉफी वगैरे आणले. आता चाललो फोटोशूट करण्यासाठी. सर आहेत आणि अनुप सर आहेत आज आमचे प्रमुख अतिथी म्हणून. अनुप सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला अल्लाळी क्रीडा मंडळ आणि एका बाजूला संघ मल्लाळी, एका बाजूला सार्थक आणि एका बाजूला साहिल दीपेश आहेत. इथे टॉस अनुप सर या. संगम मल्लाळीचा कॉल आणि या वाला संगम अल्लाळी. थँक्यू सो मच. सरांना विनंती करेन की आपण आपली टॉस जिंकल्यात 6 षटकांचा मॅच. आज अंडरम क्रिकेटला सुखाचे दिवस, एक मोठी स्पर्धा. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः तुमचा निर्णय काय असेल? फलंदाज दाखल होतील. जे 4 पंच आहेत हे पंच देखील जॉईन होतील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजू या गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील ट्रॉफीचं अनावरण देखील केलं गेलं. जबरदस्त अनावरण देखील आपल्याला पाहिलं. तो कार्यक्रम देखील एक वेळ आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पॉली आपल्याला पाहायला मिळतोय. केंद्र म्हणजेच पॉली पहिला चेंडू या ठिकाणी. हो चांगला फटका.
माराने सुरुवात केली धावसंख्येने. इथून आपण पाहतोय एक फेरी एक ते मेरी होऊ नका. इथून आपण पाहतोय आणखी एक चेंडू खराब आहे. या ठिकाणी पंच देखील दर्शवत आहेत, पाहायला मिळत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस चांगला फटका पायावर टाकला होता. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ हे आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या होती ती म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता परंतु फायदा उचलता आला नाही. मिनेश होता त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून मिनेशला देखील आपण पाहतोय, जो फिल्डिंग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सजलं गेलंय पूर्ण मैदान. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक फटका जर पाहिला तर पहिला फटका क्रिकेटच्या बॅट मध्ये इंटू द गॅप मधून चौका. क्रिकेटमध्ये आपण आतापर्यंत 4 षटक जास्तीत जास्त 5 षटक पाहिले होते, पण या ठिकाणी आपण पाहतो आणखीन एक इंटू द गॅप मधून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे. टी शर्ट तुम्हाला दिले जातील. पुढचा चेंडू विनेश. यावेळेस आपण पाहतोय इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पहिला झटका इथून. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उर्बी डीजेच्या माध्यमातून संगीत कक्ष पर्यंत याही वेळेस आपण पाहतोय ताकदीचा वापर केलाय, परंतु ही निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे निकुंज इथून आलाय. व्यासपीठावरती होतोय. अमोल पाटील सर आहेत. यतीन सरांच्या शुभ हस्ते आपण तिथे निश्चित स्वरूपात यतीचेच स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आठवणीत राहणार असं हे सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक आठवण भेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्यापर्यंत आले त्यावर मध्ये आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्रितेश उर्बी 11 म्हणजेच रोहित पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो साहित्य फिल्डमध्ये. इथून जर पाहिलं तर चांगला बिल्डिंग आणि रनआउटचा चान्स होता, परंतु आपण पाहतोय इथे प्रदर्शन त्यांनी केलंय. इथून आणखीन एक फटका मिळेल गॅप मध्ये खेळलाय. यावेळेस आणखीन एक मिळतोय चौकार. 4 धावा गरज आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार मारलाय. इथून आणखीन एक फटका सजवायचा होता, परंतु फटका प्रॉपरली खेळा. आणि मुख्य व्यासपीठावरती हे स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सन्माननीय सहभागी होती कांचनच राधाताई पामाळ मॅडमांना विनंती करतो की आपण देखील या. मी प्रथमेश पाटील सरांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते अल्लाय क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रथमेश पाटील सरांच्या म्हणून ज्या माणसानं काम केलं अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं नाव अर्थातच आपण पाहतात राहुल पाटील चिंटू दादा यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी शैलेश भोईर यांना विनंती करतोय. नगरसेवक आहेत आणि गटनेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आज पालघर नगर परिषदमध्ये ना भूतो ना भविष्यती ज्यांनी करून दाखवलं ते चिंटू दादा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि तालुका प्रमुख आणि सरांचे इथे यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने विकेट्स काढले. यानंतर आपण पाहतोय आणखीन एक झटका पाहायला मिळतोय. सार्थक करत पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस फटका सजवायचा होता. आगवण संघ इथे ज्या पद्धतीने आज गोलंदाजी करतायत मोठा फटका मारून देत नाही आणि त्याच विचार केला तर या संघामधून उर्बी 11 साई एकता बिलवडी संघ बिन झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. अभिनंदन विजेता संघाचा. मैदानाच्या बाहेर आपण यायचं. एका बाजूला आगमन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. साईद आता धनसार संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याचं नाव पहिले मॅच जिंकलो आपण. मॅच गरज आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे मंडळ अध्यक्ष कडून आपण पाहतोय ट्रॉफी आलेली आहे. एसटी सॉक्स देखील आपण पाहतोय सकाराम सरांच्या माध्यमातून. अगदी आज जर पाहिजे तर मॅन ऑफ द मॅच या टुर्नामेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दोघांचं आपण परिधान करायचं आहे. एक हिरो बनण्याची संधी आणि हिरो बनला गेलाय. पहिला मॅच मध्ये क्रितेश गरज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग दर्शवली. 39 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता. एसपी स्पोर्टच्या माध्यमातून त्यानंतर बी स्पोर्टच्या माध्यमातून ही कॅप एसपी स्पोर्टचं कॅप देखील आपण पाहतोय. दीपेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर ब्लूटूथचे पाहतोय आपण प्रल्हाद राऊत यांच्याकडून. त्यानंतर ही ट्रॉफी आपण पाहतोय. यतीन राऊत अध्यक्ष आहेत. कारण आता एक राऊंड जिंकलो आणि मस्तपैकी बसले सगळेजण. 4:30 वाजता मॅच चालू झाली. कंटाळा पूर्ण काळा पडलो बघू शकतो. पूर्ण काळा पडलो. गौऱ्या गोरा किती होता तो पण काळा पडलो. पहिला तेवढं खेळलो ना.
हे बघा हा सावलीत बसले तर मी कट्टेच्या बाजूला म्हणजे जेणेकरून सावली सगळेजण बसलेत. आता दुसरी मॅच लागेल आमची धनसार नाही तर आगवण बरोबर. बघूया कोणासोबत लागते तर भेटूया. आता धनसार आणि आगवण संघ विजेता झालेला आहे आणि टॉस फोडण्यासाठी आता बोलवलं. सार्थक गेलेला टॉस फोडण्यासाठी. बघा सगळेजण आहे तिकडे रेडी होतात. सार्थक गेला बघा. चला इथून बघूया point कोण spin toss होईल. जिंकतो. साईकता बिरवाडी आणि अध्यक्ष राहिलेले आहेत टॉस संगम मंडळी. संगम मंडळीचा कॉल यावाला संगम मंडळी. धन्यवाद आणि नितीन पाटील सर. आपण आगवण दिवसभर toss जिंकलोय. टॉस एकंदरीत जिंकला. कसं वाटतं batting तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंगच येईल. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. चला ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये एक दोन मॅच खेळलाय क्रितेश गरत यांनी. आणखीन एक फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस पंचांनी खेळलाय क्रितेश गरत. यावेळेस क्रितेशची साथ देण्यासाठी मात्र आपण पाहतोय क्रिकेटचा तेव्हा मात्र चेतन मधून आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. रिस्ट्रिक्शन वाढवलंय थोडस. याही वेळेस आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण होता. विकास माची अगदी वेगाने आले होते. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रिन्स म्हणजे राजा. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. याही वेळेस पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधात आपण पाहतोय प्रिन्स पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल षटकातील. याही वेळेस चॉप केलाय. जबरदस्त फटका. चेंडू जातोय वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस स्लिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता चेतन पाटील याचा. पण चेंडू प्रॉपरली बॅटवर व्यवस्थित आला नाही. जातोय प्रिन्स पुन्हा एकदा. याही वेळेस गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न जयेश होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने जयेशने चेंडूला अडव. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू खूप भावित केलंय मी म्हणेल या ओव्हरमध्ये. याही वेळेस आपण पाहतोय फटका नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मागच्या मॅच मध्ये क्रिकेट चांगला खेळला होता. आता मात्र सार्थकला चांगली खेळी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर इथून आपण पाहतोय इथून सिंगल रन्स कंप्लीट केलंय. थोडीशी जर पाहिलं तर छोटं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे रिस्ट्रिक्शन आहे ज्यांनी गेलंय. उलटा चेंडू आहे. यावेळेस फायदा उचल. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. इथे सक्सेस होईल असं म्हणेल. सार्थकच्या बॅट मधून खेळून काढला सार्थक गरजच्या माध्यमातून. उलटा चेंडू आहे. यावेळेस आपण बघतोय फायदा उचलता आला असता ठेवावा लागणार आहे. याही वेळेस आपण बघतोय शॉट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. यावेळेस आपण पाहतोय चेंडू कार्पेटला रोल करत सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रिन्स आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय फटका सजव. याही वेळेस आपण पाहतोय टॅपचा फटका. पुन्हा एकदा प्रिन्सच्या विरोधात. याही वेळेस आपण पाहतोय जयेशला चकवा देत सरळ चेंडू निघून गेलाय इंटू द कॅप मध्ये. चौकार. 4. मात्र मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रनचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स कंप्लीट केला जाईल. चेतनने मात्र चांगलं. याही वेळेस आपण पाहतोय विकेट सांभाळून ठेवणं 6 षटकांचा खेळ आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हे प्रयत्न केले जात आहेत चांगल्या पद्धतीने. 31 धावा झाल्या आहेत. चेंडू याही वेळेस आपण पाहतोय थोडासा फुलवलांचा चेंडू होता. भिक्खूजीला माघारी परतावं लागेल. कॉलिंग राहिली नाहीये. तर मित्रांनो आता लय जसं आपण हरलो सेकंड राऊंड आगवण बरोबर. फार वाट लागली काय बोलणार. परफॉर्मन्स नाही दाखवला करून चाललो घरी. आता बघू पुढे जायचं काय प्लॅन आहे. चला मित्रांनो आले जाऊन खाण्यासाठी. असं होत नाही शकत आपण मॅचला आलो आणि कुठे खायला गेलो नाही. 200-300 रुपये खर्च आहे. 300 रुपये 200. आता ठीक आहे आम्ही हॉटेलला आलो पण चायनीज काउंटरला
ॲक्च्युअली जे आहे ना तर आमच्या ते दिवशी चाळीस कारण शुद्ध साखर आहे चांगली टेस्ट आहे बरोबर आहे म्हणून आम्ही व्हेज खाण्यासाठी आलेले आहेत आणि आता प्लॅन हरलो ठीक आहे. आता प्लॅनवर आला एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी जाणार आहे आम्ही सरपाडा इकडे. तर ते पण थोडेफार व्हिडिओज काढून तुम्हाला दाखवतो जीवाबाईची बॉलिंग. तर खातो आता बघा मित्रांनो आलेले ऑर्डर पनीर काय माहीत खाऊया. अजून एक ऑर्डर घरी गेलो फ्रेश झालो आणि असंच सहज मूड झाला परत आलो बैठकमध्ये काहीतरी खाण्यासाठी. बघूया आता काय खाणार जातो ऑर्डर घेतो. मित्रांनो शेक प्यायची इच्छा आहे बघू आता जीवा आणि मी आहे. तू दे ना ऑर्डर यार काहीतरी घे. ऑर्डर आलेले आहे आपले बघा 2 ऑर्डर आलेले. तर मित्रांनो आता आलो टर्फला प्रॅक्टिस करण्यासाठी सनसाईड टर्फला. आता आज जस्ट पोचलो. लाईट वगैरे काय लावली नाही मी पण बघू आता कसं होतं का. काही चान्स आहे जीवाभाई पण आहे लाईट लावतील हे बघा लागलीच लाईट. जातो मध्ये आणि डायरेक्ट खेळायला सुरुवात करतो. चला टर्फला पोचलेले आहेत आणि पहिलाच बॉल जीवाला चांगला फटका निघतो आमच्या डॉट आलेत. हां कुठे त्या साईडला गेला. अरे यार टर्फची हालत जरा बिकट आहे. हार्दिक भाऊ आज पहिल्यांदाच बघू शकतो. तिथे आपला टेबल टेनिसची आहे टेबल आहे 8 बॉल पूल आहेत कॅरम्स आहेत सगळ्यात. निघू एक बॉल इकडून दाखवू थांब कडक शॉट पाहिजे भाई. चल भाई हा व्ह्यू फोनवर लागला तर संपला विषय तुझा. ओ बाय बाप शॉट बाय निकू. अजून एक बॉल जीवाचा वाईट बॉल आलो ना ते दरवाजा तर लावू दे भाई. आगे चल बॉल घेतला त्यातला डॉट घेऊन दाखव. बोल कोणता बॉल लागतोय. कोणता माझ्याकडे एकच बॉलर आहे एकच आहे ते पण आहे रे जिओ लेग स्पिन. मला दुसरं जमतच नाही. चल चल टाक बघू. ऑफ ब्रेक टाकतो. तू काय करणार आहे टाइमपास करतो. बॅट्समॅन आहे म्हणून मी टाकत नाही. लेफ्टीला तुला टाकायला देत नाही आणि लेफ्टीला मला बॉलिंग म्हणजे जीवा समर्थ दाखव तुझे बॉलिंगची कला. फिरकीचा जादूगर चल समर्थ घरात बघूया काय करणार. सुरेख चेंडू यो कुठला बॉल आहे. हे काय रे छातीत लागेल माहित आहे. मित्रांनो आता चालू करी ब्लॉग इकडे एंड करतो. ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब शेअर वगैरे करून टाका. चला